आर-टी-आय बद्दल तर आपण सगळेच जाणतो, बरोबर? सरकारी कामात पारदर्शकता आणणारं एक खूप महत्त्वाचं साधन. पण कधी असा विचार केलाय का की आपण मागवलेली माहिती जर थेट सरकारबद्दल नाही पण दुसऱ्याच कुणाबद्दल असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या कंपनीबद्दल? तेव्हा काय होतं? मग त्या व्यक्तीची गोपनीयता आणि पारदर्शकतेचा हक्क याचा मेळ कसा साधला जातो? चला आज याच इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि इथेच माहिती अधिकार कायद्याचं कलम 11 समोर येतं. विचार करा की तुम्ही एखाद्या सरकारी कॉन्ट्रॅक्टची माहिती मागितली, पण त्यात त्या कॉन्ट्रॅक्टरची काही व्यावसायिक गुपितं आहेत किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मालमत्तेचा तपशील मागवला. मग ती माहिती द्यायची की नाही, हाच तो पेच आहे, नाही का? तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कलम 11च्या प्रक्रियेत मिळतील. आपण अगदी स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. सगळ्यात आधी हा त्रयस्थ पक्ष म्हणजे नक्की कोण हे समजून घेऊ. मग अधिकाऱ्याची भूमिका काय असते, त्या त्रयस्थ पक्षाला कोणते हक्क मिळतात आणि सगळ्यात शेवटी अंतिम निर्णय नेमका कसा घेतला जातो हे सगळं पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आणि या गोष्टीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या पात्राला म्हणजेच त्रयस्थ पक्षाला ओळखूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्रयस्थ पक्ष म्हणजे ह्या खेळातला तिसरा अँगल. बघा, एकीकडे माहिती मागणारा नागरिक आहे, दुसरीकडे माहिती देणारं सरकारी कार्यालय आहे आणि तिसरा तो ज्याच्याबद्दलची माहिती मागवली आहे. हा तिसरा पक्ष म्हणजे कुणीही असू शकतं. एखादी व्यक्ती, एखादी कंपनी, संस्था किंवा अगदी दुसरं एखादं सरकारी डिपार्टमेंटसुद्धा. बरं, मग जेव्हा माहिती अधिकाऱ्याकडे असा अर्ज येतो ज्यात तिसऱ्याच कुणाची तरी माहिती मागितलेली असते, तेव्हा त्यांना काय करावं लागतं? कायद्यानुसार त्यांना एक ठरलेली प्रक्रिया फॉलो करावीच लागते. पाहूया काय आहे ती. हे सगळं काही माहिती अधिकार कायदा 2005 च्या कलम 11 मध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि हो, ही प्रक्रिया बंधनकारक आहे, म्हणजे माहिती अधिकाऱ्याला याचं पालन करावंच लागतं. यात कोणताही बदल करता येत नाही. जेव्हा माहिती अधिकाऱ्याच्या हे लक्षात येतं की अर्जात मागितलेली माहिती ही त्रयस्थ पक्षाने गोपनीय मानली आहे, जसं की त्यांचं काही ट्रेड सिक्रेट असेल किंवा त्यांची काही खाजगी माहिती असेल, तेव्हा त्यांची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सुरू होते. कायद्यानुसार अधिकाऱ्याने पहिलं काम काय करायचं तर त्यात त्रयस्थ पक्षाला एक लेखी नोटीस पाठवायची. या नोटीसमध्ये त्यांना कळवलं जातं की तुमच्याबद्दलची माहिती मागवली गेली आहे आणि आम्ही ती देण्याचा विचार करत आहोत. आणि इथे वेळेचं बंधन फार महत्त्वाचं आहे. अर्ज मिळाल्यापासून फक्त आणि फक्त 5 दिवसांच्या आत ही नोटीस त्या त्रयस्थ पक्षापर्यंत पोहोचलीच पाहिजे. ही टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवायलाच हवी. ठीक आहे, तर आता नोटीस पाठवली गेली आहे, म्हणजे आता चेंडू त्रयस्थ पक्षाच्या कोर्टात आहे. कायदा त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी काही महत्त्वाचे अधिकार देतो. ही संपूर्ण प्रक्रिया या 4 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. आता आपण आलो आहोत तिसऱ्या टप्प्यावर, जिथे त्रयस्थ पक्ष आपलं म्हणणं मांडतो. त्यांच्यासाठी स्वतःची गोपनीय माहिती जपण्याची ही एक मोठी संधी असते. म्हणजे ही नोटीस फक्त एक सूचना नसते, तर ते एक प्रकारचं आमंत्रण असतं. त्रयस्थ पक्षाला संधी दिली जाते की त्यांनी येऊन सांगावं की माहिती का देऊ नये. ते आपलं म्हणणं लेखी किंवा तोंडी कशाही प्रकारे अधिकाऱ्यासमोर मांडू शकतात. पण हो, आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा एक टाईम लिमिट आहे. जर त्रयस्थ पक्षाने त्या वेळेत आपली बाजू मांडली नाही तर तेही संधी गमावून बसू शकतात. नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत, फक्त 10 दिवस, त्रयस्थ पक्षाला आपलं म्हणणं माहिती अधिकाऱ्याला कळवावं लागतं. तुम्ही बघू शकता या सगळ्या प्रोसेसमध्ये वेळेला किती जास्त महत्त्व दिलं गेलंय. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. माहिती मागणाऱ्याची मागणी एका बाजूला आणि त्रयस्थ पक्षाचा आक्षेप दुसऱ्या बाजूला. या दोघांचा विचार करून माहिती अधिकाऱ्याला अंतिम निर्णय घ्यायचा असतो. हा निर्णय घेणं म्हणजे खरंच एक तारेवरची कसरत आहे. एका पारड्यात आहे त्रयस्थ पक्षाचा गोपनीयतेचा हक्क, माहिती उघड झाली तर त्यांचं काय नुकसान होईल का हा विचार, आणि दुसऱ्या पारड्यात आहे व्यापक जनहित, म्हणजे ही माहिती उघड करणं लोकांच्या भल्याचं आहे का. या दोन्ही गोष्टींमध्ये अधिकाऱ्याला तोल साधावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी, म्हणजे अर्ज मिळाल्यापासून ते अंतिम निर्णय देण्यापर्यंत, कायद्याने एक एकूण कालमर्यादा ठरवून दिली आहे. चला पाहूया ती काय आहे. अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 40 दिवसांच्या आत माहिती अधिकाऱ्याला आपला फायनल निर्णय द्यावाच लागतो. नॉर्मल आर-टी-आय अर्जांसाठी ही मुदत 30 दिवसांची असते,
पण इथे त्रयस्थ पक्षाचा समावेश असल्यामुळे 10 दिवस जास्त दिले जातात. समजा माहिती अधिकाऱ्याने निर्णय दिला, मग इथे सगळं संपतं का? तर नाही. कायद्याने ज्यांना हा निर्णय पटलेला नाही त्यांच्यासाठी पुढे जाण्याचा एक मार्ग ठेवला आहे. जर माहिती अधिकाऱ्याने माहिती उघड करण्याचा निर्णय दिला आणि तो निर्णय त्रयस्थ पक्षाला मान्य नसेल तर त्यांना त्या निर्णयाविरोधात कलम 19 नुसार अपील करण्याचा पूर्ण हक्क आहे. ते वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात. चला तर मग आज आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत पुन्हा बघूया. त्रयस्थ पक्षाची माहिती मागितल्यास 5 दिवसात नोटीस, उत्तर द्यायला 10 दिवस आणि 40 दिवसात अंतिम निर्णय. हा निर्णय नेहमी जनहिताच्या तत्वावर आधारित असतो आणि हो, निर्णयाविरोधात अपील करण्याचा हक्कही असतो. कलम 11 हे फक्त एक कायदेशीर कलम नाहीये, ते एका खूप मोठ्या प्रश्नाला हात घालतं. सरकारी कामातली पूर्ण पारदर्शकता आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा गोपनीयतेचा हक्क, या दोन्हींमध्ये योग्य बॅलन्स कसा साधायचा, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, नाही का? यावर नक्की विचार करा.